नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार. तर या दिवशी आलेले आहे वसुबारस. तर या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते. त्यासोबतच वसुबारसेच्या दिवशीच रमा एकादशी देखील आलेली आहे आणि वसुबारसची पूजा ही कशी करावी, तसेच एक प्रभावी उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर तो कोणता उपाय करायचा आहे आणि कधी आणि कसा करायचा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल त्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, वसुबारसेच्या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो आणि या दिवशी प्रत्येकाने गाईसोबत वासराची पूजा ही करायची असते. किंवा तुमच्याजवळ जर गाईचा गोठा असेल, गोशाळा असेल, तर तिथे जाऊन देखील तुम्ही गाईची आणि तिच्या वासराची पूजा करू शकता. तर ही तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केले तरीही चालेल. तर बघा, गाईच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असे म्हटले जाते आणि गाईला एक जरी आपण प्रदक्षिणा घातली तरीही 33 कोटी देवी देवतांना प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. गाईमध्ये खूप जास्त पावित्र्य आहे आणि तिची पूजा केल्याने आपल्याला तिच्यामधील काही गुण हे नक्कीच मिळत असतात. तर बघा, भगवान कृष्णांनी खरी गोशाळा ही सुरू केली आणि म्हणूनच त्यांना गोपाल असे देखील म्हणत असतात. तर बघा, उद्या वसुबारसेला गाईची तिच्या वासरासोबत आपल्याला पूजा आणि सेवा करायची असते. तर एकादशी असल्याने गाईला या दिवशी चारा खाऊ घालू शकत नाही किंवा गहू देखील खाऊ घालू शकत नाही. पण अगदी उद्या छोटासा गुळाचा खडा देखील तुम्ही उद्या गाईला खाऊ घालू शकता. तर बघा, उद्या आपल्याला गाईची पूजा करायची आहे. तर तुम्ही जर गोशाळेमध्ये गेल्या तर तुम्ही पूजा करताना प्रथम गाईच्या पायांवर, चारही पायांवर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तिला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गाईला नमस्कार करायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणा देखील घालायची आहे. तर तुम्ही 1 किंवा 7 किंवा तुम्हाला जितक्या जमतील तितक्या तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. तर आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा गाईला एकतर प्रदक्षिणाही घालायची आहे. तसेच गाईच्या पिल्लाची देखील आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे वासराची देखील पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी गाय असते तर तिच्या पायाखालची आपल्याला माती ही घरी आणायची आहे. तर हे सर्वात मोठं शस्त्र आहे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्याची. तर बघा, जेव्हा आपण गाईचं दर्शन घेतो, नमस्कार करतो, तर तिच्या पायाखालील अगदी थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. तर जिथे गाईचे पाय वटलेले दिसतील तर तिथली थोडीशी माती ही घेऊन यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये एखादा बाधित व्यक्ती आहे, एखादा आजारी व्यक्ती आहे, ज्याला काही व्याधी आहे, तर त्या व्यक्तीच्या उशीखाली आपल्याला उद्या रात्री एका पिशवीमध्ये बांधून किंवा एक छोटीशी पुडी बांधून आपल्याला ती उशाखाली ठेवायची आहे. घरामध्ये 3-4 व्यक्ती असतील तर सर्वांच्या देखील उशीखाली तुम्ही ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उचलायचं आहे आणि मोकळ्या जागी आपल्याला ती माती टाकायची आहे. तर हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो, त्यामुळे आवर्जून तुम्ही उद्या हा उपाय करा. तर या दिवशी भगवान कृष्णांची सेवा करावी. रमा एकादशी असल्याने हा दिवस खूप मोठा आहे. संतान प्राप्तीच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहे. तर ज्यांना कोणाला संतान प्राप्तीच्या काही समस्या असतील तर त्यांनी या दिवशी आवर्जून सेवा ही करू शकता. तर या दिवसापासून तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती मूर्ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि संतान प्राप्तीच्या 41 दिवसांची जी सेवा आहे तर ती देखील तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता. तसेच तुमच्या जवळपास जर गाय वासरू नसेल किंवा गोशाळा नसेल तर तुम्ही अगदी गाय वासराची मूर्ती आणून तिची देखील पूजा करू शकता. तसेच रोज देखील पूजा करायची आहे. तर रोज गाईच्या मूर्तीवर देखील जलाभिषेक करायचा आहे, जेणेकरून रोज थोडी का होईना सेवा आपल्याकडून होईल. तसेच रमा एकादशी असल्याने एकादशीचा उपवास केला जातो, तर तो देखील करायचा आहे किंवा काही जण वसुबारसेचा देखील उपवास हा करत असतात. त्यासोबतच ज्यांचे वैभव लक्ष्मीचे उद्यापन जर उद्या येत असेल तर त्यांनी ते करू नये, तर पुढच्या शुक्रवारी तुम्ही करू शकता. तसेच एकादशी असल्याने सेवेला ही खूप महत्त्व आहे या दिवशी आणि या दिवशी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील सकाळ किंवा संध्याकाळी अभिषेक करायचा आहे. पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. ज्याने जमेल त्याने करा, पण आवर्जून उद्या अभिषेक बाळकृष्णांच्या मूर्तीवर करायचा आहे आणि अभिषेक करत असताना 1 वेळा पुरुषसूक्तम पठण करायचं आहे, 1 वेळा स्त्रीसूक्तम पठण करायचं आहे फलश्रुतीसहित. त्यासोबतच बाळकृष्णांना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना देखील आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे.
त्यासोबतच उद्या तुळशीची देखील पूजा करायची आहे, पण लांबूनच आपल्याला तुळशीची पूजा ही करायची आहे. कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा दूध किंवा जल देखील अर्पण करत नाही. त्यामुळे तुम्ही लांबूनच तुळशीची पूजा करू शकता आणि हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यासोबतच तुम्ही विष्णू सहस्रनामाचे देखील पठण किंवा श्रवण करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावलीचे देखील पठण करू शकता. तसेच व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही 1 वेळा, 7 वेळा किंवा जितक्या वेळा जमतील तितक्या वेळा तुम्ही पठण करू शकता. गाय वासराची पूजा ही देखील आपल्याला करायची आहे. तुम्हाला मासिक धर्म असेल तर इतर कोणालाही तुम्ही करायला सांगा, तुम्ही करू नका. आणि सुतक विटाळा असेल तर तुम्ही करू नका, पण शेवा मात्र तुम्ही श्रवण करू शकता. तर आवर्जून उद्या वसुबारसेला गायीची पूजा करून घरी आपल्याला गायीच्या पायाखालची ही थोडीशी माती ही घेऊन यायची आहे. त्यासोबतच भगवान विष्णू आणि बाळकृष्णांना तुळशीचे पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे.